हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीमधील प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 7 काय दिला आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. त्या ठिकाणी आपल्याला पॅरलोग्रामची फिगर दिलेली आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलोग्राम आहे. आता पॅरलोग्राम म्हणजे याच्या अपोजिट साइड्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. पॉइंट E इज ऑन साइड BC. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, पॉइंट E हा साइड BC वरती आहे. लाईन DE इंटरसेक्ट्स रे AB इन पॉइंट T. काय दिलेलं आहे आपल्याला, ही जी लाईन DE आहे ही काय करते, हा जो रे AB आहे या रे AB ला पॉइंट T मध्ये इंटरसेक्ट करते. प्रूव्ह दॅट, आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे पहा, DE इंटू BE हा DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू T इज इक्वल टू CE इंटू T हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 ट्रँगल्स दिसत आहेत, ट्रँगल DEC अँड ट्रँगल TEB. आता या 2 ट्रँगलच्या काय आहेत, या साईड्स आहेत. DE इंटू B म्हणजे या ट्रँगलची एक साईड आणि या ट्रँगलची एक साईड इज इक्वल टू CE इंटू T, या ट्रँगलची एक साईड आणि या ट्रँगलची एक साईड. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, हे दोन्ही ट्रँगल सिमिलर दाखवावे लागतील. आणि हे दोन्ही ट्रँगल सिमिलर दाखवल्यानंतर यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय करता येईल, हे प्रूव्ह करता येईल. आता हे दोन्ही ट्रँगल्स आपल्याला सिमिलर कसे दाखवता येईल पहा. आपल्याला काय दिलेलं आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलोग्राम आहे. म्हणजेच याच्या अपोजिट साईड्स काय असणार आहेत, पॅरलल. म्हणजेच DC आणि AB या 2 साईड्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. आता ABलाच आपण काय म्हणू शकतो, AT म्हणू शकतो. कारण A, B आणि T हे 3 पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, AT पॅरलल DC. आणि जर आपण AT पॅरलल DC घेतला आणि DT हा ट्रान्सव्हर्सल घेतला तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल्स काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि अल्टरनेट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच अँगल CDT कॉन्ग्रुएंट अँगल BTD हे दोन्ही अँगल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. यालाच आपण काय म्हणू शकतो, अँगल CDE कॉन्ग्रुएंट अँगल BTE. कारण हे 3 पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत, D', E', T. त्याचबरोबर अँगल BET हा अँगल अँड अँगल CED हा अँगल हे दोन्ही अँगल्स काय आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच या दोन्ही ट्रँगल्समधील 2 करस्पॉन्डिंग अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच हे 2 ट्रँगल्स टेस्टने सिमिलर आहेत. मग आपण या दोन्ही ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन DE इंटू B इज इक्वल टू CE इंटू T प्रूव्ह करू. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर दाखवू. काय दिलेलं आहे आपल्याला, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. लिहून घेऊ आपण, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम गिवन. देअरफॉर AB पॅरलल DC. पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. दॅट इज ABलाच काय म्हणू शकतो आपण, AT पॅरलल DC. रिझन काय येईल, A', B', T अँड DT हा आपण ट्रान्सव्हर्सल घेऊ. अँड DT इज द ट्रान्सव्हर्सल. ह्या 2 लाईन्स आपण पॅरलल घेतल्या, AT अँड DC ह्या 2 लाईन्स पॅरलल घेतल्या आणि DT हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल घेतला. देअरफॉर अँगल ATD हा अँगल ATD कॉन्ग्रुएंट अँगल CDT हा अँगल CDT. रिझन काय येईल, अल्टरनेट अँगल्स. तर हेच आपण कसं लिहू शकतो पहा. दॅट इज ATDला आपण काय लिहू शकतो, BTE अँगल BTE कॉन्ग्रुएंट अँगल. आता CDTलाच आपण काय लिहू शकतो, अँगल CDE. रिझन काय येईल पहा, A', B', T हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. म्हणजेच आपण ATE ऐवजी काय लिहू शकतो, BTE. त्याचबरोबर DE आणि T हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. त्यामुळे आपण अँगल CDT साठी अँगल CDE लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी रिझन काय येईल, A', B', T
त्याचबरोबर डी डॅश ई डॅश टी, त्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण BET हा ट्रँगल घेऊ. इन ट्रँगल BET अँड ट्रँगल. आता आपण 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार ट्रँगलची नावं लिहायची. आता या ठिकाणी ईचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? ईच आहे, कारण हा कॉमन अँगल आहे. त्याचबरोबर डीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? टी आहे. हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच डीचा करस्पॉन्डिंग अँगल टी आहे. मग राहिला कोणता अँगल? बी अँड अँगल सी, म्हणजेच बीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार आहे? सी. म्हणजेच या ठिकाणी काय येईल? सी. ईचा करस्पॉन्डिंग अँगल ईच येईल. त्याचबरोबर टीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? डी. आपण 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार ट्रँगलचं नाव लिहून घेतलेलं आहे. बीचा करस्पॉन्डिंग अँगल सी आहे, ईचा करस्पॉन्डिंग अँगल ई आहे, टीचा करस्पॉन्डिंग अँगल डी आहे. आता अँगल BET कॉन्ग्रुएंट अँगल CED. रिजन काय? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. लिहून घेऊ आपण. अँगल BET कॉन्ग्रुएंट अँगल, बीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? सी. CED. रिजन काय? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्याचबरोबर अँगल BTE कॉन्ग्रुएंट अँगल. आता आपण BTE घेतलेला आहे. बीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता? सी. मग आपण सी पासून स्टार्ट करायचं. अँगल CDE. रिजन काय? 1. इक्वेशन 1. हे दोन्ही काय? अल्टरनेट अँगल्स आहेत. हे आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी काय लिहिलं? फ्रॉम इक्वेशन 1. आता या ठिकाणी दोन्ही ट्रँगलचे 2 करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स AA टेस्टने सिमिलर आहेत. देअरफॉर ट्रँगल BET सिमिलर ट्रँगल CED. हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत. बाय विच टेस्ट? बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत, म्हणजे यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असणार आहे. लिहून घेऊ आपण. आता BEची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल पहा? BE अपॉन, या ठिकाणी B घेतलेला आहे, या ठिकाणी काय घ्यायचं? CE. BE अपॉन CE इज इक्वल टू, आता आपण ET घेऊ. ETची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल? ED. ET अपॉन ED. आता काय घ्यायचं? BT. BTची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल पहा? BT. या ठिकाणी काय येईल? CD. BT अपॉन CD. रिझन काय येईल? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे पहा. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? DE इंटू B, म्हणजे आपल्याला DE आणि B ह्या 2 साईड्स लागणार आहेत. मग याच्यामध्ये DE आणि B कुठे आहे पहा? DE या ठिकाणी आहे, BE या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला हे 2 रेशो काय करावे लागतील? घ्यावे लागतील. त्याचबरोबर आपल्याला CE इंटू T, म्हणजे CE आणि T या 2 साईड्स लागणार आहेत. CE अँड TE या 2 साईड्स आपल्याला लागणार आहेत. म्हणजेच यापैकी काय करायचं आपण? या 2 करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घ्यायचा आहे. लिहून घेऊ आपण. BE अपॉन CE इज इक्वल टू ET अपॉन ED. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. BE इंटू ED इज इक्वल टू CE इंटू ET. तर हेच आपण कसं लिहू शकतो पहा. आपल्याला काय विचारलेलं आहे? DE इंटू BE. मग या EDच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? ED म्हणजेच काय? DE इंटू BE इज इक्वल टू CE. काय प्रूव्ह करायचं आहे पहा आपल्याला? CE इंटू TE. ET म्हणजेच काय? TE. ETच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? TE. आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन 8 काय दिलं आहे पहा आपल्याला. इन द फिगर सेग AC अँड सेग BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट P. सेग AC अँड सेग BD हे 2 सेग काय करतात? इंटरसेक्ट करतात एकमेकाला इन पॉईंट P. अँड AP अपॉन CP या 2 साईडचा रेशो इज इक्वल टू BP अपॉन DP. या 2 साईडच्या रेशोशी इक्वल आहे. AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. म्हणजेच या 2 साईडचा रेशो या 2 साईडच्या रेशोशी इक्वल आहे. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? ट्रँगल ABP CDP हे 2 ट्रँगल्स सिमिलर आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याला कसं प्रूव्ह करता येईल पहा. हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत. आता आपल्याला काय दिलेलं आहे? AP अपॉन CP या 2 करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा कशाशी इक्वल आहे? BP अपॉन DP. या 2
करस्पॉन्डिंग साईडच्या रेशोशी इक्वल आहे हे आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर हा अँगल APB हा जो अँगल आहे हा अँगल आणि अँगल CPD हा अँगल, हे दोन्ही अँगल्स काय आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत. कुठल्या टेस्टने सिमिलर आहेत, साईड अँगल साईड टेस्टने सिमिलर आहेत, कारण या दोन्ही ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल आहे आणि या दोन करस्पॉन्डिंग साईडच्या मधला अँगल काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स SAS टेस्टने सिमिलर आहेत. पहा आन्सर लिहू आपण. इन ट्रँगल ABP अँड ट्रँगल CDP या टू ट्रँगल्समध्ये AP/CP या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. AP/CP इज इक्वल टू BP/DP. रिझन काय येईल, गिवन, हे आपल्याला दिलेलं आहे. अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल CPD. एचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, C. आपण A पासून स्टार्ट केलं, APB या ठिकाणी एचा करस्पॉन्डिंग अँगल C पासून स्टार्ट करायचं, CPD. रिझन काय येईल, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत. ट्रँगल ABP सिमिलर ट्रँगल CDP, हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत. बाय विच टेस्ट, बाय SAS टेस्ट, साईड अँगल साईड टेस्ट, बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी.